मंडळी नमस्कार, कृष्णा आगला यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मंडळी, आज थोडं काम शिस्तात चालू आहे आणि आज म्हणलं एक वेगळासा व्हिडिओ करावा. तुम्हाला मी सांगत होतो की त्या तिकडे लांब एक बंधारा आहे, त्यामुळे इकडची सगळी शेते तळ्यामध्ये गेलेली आहेत. तर आज आपण ठरवलं की आता त्या बंधाऱ्याकडे एकदा भेट देऊन यायची, जेणेकरून की आठवणीतील अनेक पुढचा भाग होऊन जाईल. आणि मीही याच्या अगोदर तिकडे कधी गेलेलो नाही, पण खास तुमच्यासाठी आणि व्हिडिओ बनवण्यासाठी मी आज तिकडे जाणार आहे. चला तर मग जाऊयात. जाता जाता अधूनमधून थोडंसं शूट करत जाऊयात तिथवर. आता इथंच थोडं स्टॉप करतो, परत पुढे भेटूयात. तर जाता जाता म्हटलं एक पॉईंट आहे, जाता जाता ते बघून जाऊया शेताचा. हेही आमच्या रानाचा एक इकडचा भाग आहे आणि इथंही पाणी साठतेच, काही विषय नाही. ही गाडी तिकडे लावलेली आहे आणि इथून चालत आम्ही येत आहोत तिकडं. इथं काही काळापूर्वी इथं विहीर पाडण्यात आली होती. ही बघा आमच्या रानातली विहीर. विहिरीत तर काय पाणी नाही आहे आणि हे बघा संपूर्ण पाणी आटलेलं आहे. केवढी खूप खोल विहीर आहे. शिस्तात तुम्हाला दाखवतो, मला किती वाटते पुढे जाईल. हे बघा थोडंसं त्या तिथं पाणी आहे आणि नुसतं ही विहीर पाडायला आणि हे शेत तळ्यात जायला अशी भेटाभेट झाली आणि शेत आमचं सगळं हे तळ्यामध्ये गेलेलं आहे. हे बघा विहिरीसाठी पैसा किती खर्च केला त्यावेळी आणि काय मिळालं? काही नाही. सगळं गेलं, सगळ्यांचंच गेलं, आमचं तर काही नाही. हे बघा इकडं 10 फुटापर्यंत खणलेलं आहे आणि यातली माती घेऊन गेलेली आहे. तर माझा भाऊ तेजस आणि मी दोघंजण आम्ही तिकडे जात आहोत. आणि तेजस जरा काहीतरी थोडी इथली माहिती जरा सांग, कसे काय शेताचं काय. ही काही काळापूर्वी ना इथली माती उचलण्यात आलेली आहे आणि दुसरी शेतात नेऊन टाकण्यात आलेली आहे. तिकडचा पण एक भाग आहे तसाच, हा एक इथं भाग आहे. दुःख या गोष्टीचं होत आहे, एवढी सुंदर विहीर आहे आणि आज त्यामध्ये पाणी नाही आहे. कालांतराने यामध्ये काही दिवसांनी पाण्यानेही भरलेले असणार आहे, कारण की पाऊस पडल्यानंतर ही विहीर खूप मोठ्या प्रमाणात फुल्ल भरून जाईल, त्याच्या वरपर्यंत पाणी येऊन जाईल. आणि ही विहीर आहे ना विटामध्ये बांधण्यात आलेली आहे. तुम्ही बघू शकताय साईडने संपूर्ण असा विटाचा भाग आहे आणि त्यामध्ये ही विटाची विहीर बांधलेली आहे. हे बघा खालून वरतीपर्यंत संपूर्ण हा विटाचा थर आहे. हे बघा त्यावेळी नाही म्हटलं तर या विहिरीसाठी किती खर्च आला असेल रे? 50,000च्या आसपास गेला असेल काय? खूप दिवसापूर्वी विहीर बांधलेली, त्यावेळी तर 50,000 सहज गेले असणार आहे. आता नाही म्हटले तर काय त्याच्यात 5-6 पटीने जातील पैसे. पाणी पाहिजे होतं त्याच्यात, पाणी नाही आहे. पाणी गावात प्यायला नाही. चला जाऊया तिकडे. नमस्कार मंडळी, मी आलेलो आहे बार्शी तालुक्यामधील बावी या तळ्यामध्ये. इकडच्या साईडचा पलीकडचा भाग तो लांब दिसतोय ना, तो महागावचा भाग आहे. आणि इकडं कुठलं गाव आहे? पिंपळगाव काय? हां पिंपळगाव इकडच्या साईडचा भाग आहे हा. आणि माझ्या इकडच्या साईडचा आहे तो बावीचा भाग आहे. आणि हे संपूर्ण जो भाग आहे इथून माझ्या मागचा पूर्ण तो गाव तळ्यामध्ये इकडं नदीमध्ये गेलेला आहे. आणि इकडच्या साईडला आहे हा बंधारा. मी तुम्हाला दाखवलं होतं, ह्या बंधाऱ्यामुळं इकडचा संपूर्ण जो भाग आहे तो तळ्याखाली पाण्याखाली गेलेला आहे. हे बघा खालच्या साईडला ना ही अशी काट्याची झाडं कशी आलेली आहेत बघा. हे संपूर्ण असा भाग पसरलेला आहे काट्याचा, कसा दिसतोय बघा. आणि इकडच्या साईडला आहे ना काळं पाषाण आहे बघा, संपूर्ण काळं पाषाण दगड.
आणि आता आम्ही जात आहोत त्या तिकडे वरती जाऊयात आणि आपण व्हिडिओ थोडा तिथेही करूया. बोल तू पण पाहिजेच बोलायला. आपला भाऊ आहे तेजस, त्याला घेऊन आलोय. पाणी आलं लय बेव होतं इथं. हे बघ पाणी आलं एक व्हिडिओ करायचा. किती भयानक काळं पाषाण इकडे पडले सगळे. इकडं पर्यंत असं लांब तिकडं दगड आहे आणि इथं सगळं दगड. ही सगळी दगडच आहेत बघा लावले त्याला. कधी एवढी दगड लावली असतील काय. बंधारा कोण बांधला हे काय आपल्याला माहीत नाही. ते वर जायला काय दगडात होय. हे बघा दगड कशी लेवल एका लेवलला का लावले दगड. बघा एका लेवल पाकड्यापर्यंत तिकडे दगड लावले. असं राऊंड आहे सगळा आणि इकडच्या साईडला सुद्धा तसंच आहे. खूप लांबपर्यंत आहे तिकडं अशी दगड. आता ह्या दगडांवरून आम्ही चालत जात आहोत. 1 मिनिट मोबाईल वगैरे पाडायचा, डिस्प्ले जायचा 2 मिनिटात. हो नाही डिस्प्ले जायचा खाड गिर पडला म्हणजे. हे बघा दगड. या दगडात काय नाही ना मग खाली. हां केलं की बरं झालं नाही. म्हणजे डोक्यानं काम केलं हे सगळं डोक्यानं. हे बघा वाटा कसं केलं तुम्हाला दाखवतो. एकसारखी अशी दगडाची लाईन लावली अशी सरळ आणि असं वर जायला वाट केलेली. भयानक परिसर आहे मागच्या साईडला. हे बघा नदीचा संपूर्ण भाग. हा संपूर्ण कितीतरी एकरचा भाग तळ्यामध्ये गेलेला आहे. एवढे व्हिडिओ केल्यात हे तर भाग कशाला सोडायचा. ज्यामुळे सगळी शेतं गाव तळ्यात गेलेली आहेत तोच भाग कशाला सोडायचा. अरे बाप रे. हाय इकडची सगळी शेतं सेफमध्ये. हे बघा ह्यांची सगळ्यांची शेतीवाडी अगदी आनंदामध्ये फुलत आहे इकडं. हे बघा कसं आहे. हे आहे इकडचा भाग पिंपळगावचा भाग आहे इकडचा. आणि इकडची शेती आपली निवांत फुलत आहे. पण ह्या बिचाऱ्या संपूर्ण गावाला आज काळानं घाणा घातलेला आपल्याला दिसत आहे. हे बघा हा संपूर्ण भाग जो आहे ना पूर्ण नदीच्या पात्रामध्ये इकडं गेलेला आहे. आता एक वेळ अशी येईल मंडळी ज्यावेळी इथं पाणी येईल त्यावेळी मी अजून एक व्हिडिओ बनवेल जेणेकरून की पाणी असताना आणि आत्ता पाणी नसताना हे पात्र कसं दिसेल हे आपल्याला नक्कीच कळणार आहे. बघा तिथे बंधाऱ्यावरून सरळ अशी वाट केलेली आहे तिकडे जाण्यासाठी. दर टोपी एक त्या तिथे एक JCB चालत आहे. असं कमीत कमी आत्ता तिथून आम्ही 1 किलोमीटर इकडं अंतर असेल की नाही रे. आम्ही ज्या तिथे ठिकाणी बसलेलो तिथून 1 ते 1.5 किलोमीटरचा हा अंतरचा भाग आहे. तिथून आम्ही इकडं गाडी घेऊन आलेलो आहोत. तेच की बाबळ केवढं लांब आहे ती सरळ. आणि हे गाव नाही म्हटलं तर गाव कुठं दाखवतो तुम्हाला. हे जे टावर आहे ना टावर हे गावाचा भाग आहे इकडचा. 2 टावर आहेत असे. तो गावाचा इकडचा भाग आहे. आणि तुम्ही अंदाज लावू शकता की किती एकरचा भाग असेल हा. संपूर्ण शेततळ्यामध्ये गेलेला आहे. भयानक आणि बिकट आणि वाईट परिस्थिती आहे. आणि इकडचा भाग आहे ना संपूर्ण निवांतमध्ये आपला मजेत असू दे. काय करणार आता पर्याय नाही. द्राक्ष कसल्या माणसाचं